3 ऑक्टोबर सर्वत्र नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे। अशात अमरावती विदर्भाची कुलदैवत असलेल्या आई अंबादेवी एकविरा देवी मंदिरात संस्थान वतीने विधिवत पूजा अर्चना करून मातेची घटस्थापना करण्यात आली। पहिल्याच दिवशी शेकडो महिला भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मातेचे दर्शन घेतलेत। 9 दिवस सुरू राहणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची माहिती अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली आहे। अंबादेवी एकविरा देवी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आलाय। विदर्भाची कुलदैवत आई अंबा मातेच्या दर्शनाला 3 ऑक्टोबरचा पहिला दिवस पहाटेपासूनच मातेच्या दर्शनाला सुरुवात झाली। नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्याने अंबादेवी संस्थान एकविरा देवी संस्थान वतीने मातेची पहाटे घटस्थापना आणि आई अंबादेवीचा शास शृंगार करण्यात आला। यावेळी संस्थान वतीने आई अंबा मातेची आरती करण्यात आली। अंबादेवी विदर्भाची कुलदेवता आहे। अंबादेवी मंदिर अति पुरातन मंदिर आहे। तीन ऑक्टोबरला घटस्थापना नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। नवरात्र उत्सवाच्या काळात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। या अंबादेवीच्या मंदिराचा खास इतिहास असून ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे। विदर्भाची कुलस्वामिनी कुलदेवत म्हणून आई अंबादेवी आणि आई एकविरा देवी यांची पूजा केली जाते। शारदीय नवरात्र उत्सवात येथे देशभरातील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात। नवरात्र उत्सव 9 दिवसातील रंगांपैकी पहिला दिवस पिवळा रंग। यावेळी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात भाविकांनी मातेचे दर्शन घेतलेत। सकाळी मंदिरात आरती करून अनेकांनी मातेची ओटी भरून मातेसमोर नतमस्तक झाले। नवरात्रीच्या 9 दिवसात कोणकोणते धार्मिक उपक्रम सुरू होणार आहे यांची माहिती अंबादेवी संस्थान सचिव रवींद्र कर्वे यांनी दिली आहे। अमरावती जिल्ह्याच्या कुलदैवत अंबा मातेचा आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण म्हणजेच नवरात्रीचं वातावरण सुरुवात झालं आहे। 9 दिवसाचा हा उत्साह आई अंबा देवीचा आई एकविरा देवीचा नमनेचा दिवस आणि या 9 दिवस संपूर्ण महिला पुरुष या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या कुलदैवत माता अंबा मातेला नमन होण्याकरिता दाखवत असतात। 3 ऑक्टोबरचा सकाळचा पहाटेचा हा वेळ आणि अंबादेवीच्या मंदिरात आता संपूर्ण भाविकांची गर्दी फुलणार आहे। 9 दिवस त्या ठिकाणी चैतन्य निर्माण होणार आहेत। याच संस्थानचे सचिव रवींद्र बर्वेजी आपल्यासोबत जोडलेले आहेत। काय माहिती द्याला 9 दिवस काय माहिती? या अंबा मातेची विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून परिचित आहे। आपला इतिहास सर्वविदित आहे। येणाऱ्या 9 दिवसांमध्ये तसा आजच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला विधिवत घटस्थापना झाली। तत्पूर्वी देवीला महाअभिषेक संपन्न झाला। त्याच्यानंतर घटस्थापना होऊन विधिवत नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। आता 9 दिवसपर्यंत रोज सकाळी 5 वाजता घटाची पूजा होईल, देवीला अभिषेक संपन्न होईल आणि त्यानंतर रोज सकाळ दुपार संध्याकाळ सप्तशतीचे अखंड पाठ चालतील आणि मग त्या पाठांची परिणिती जी आहे समाप्ती आहे ती नवमीच्या दिवशी म्हणजे येत्या 11 तारखेला शुक्रवारी ती दुपारी 12:30 पासून नवचंडी यज्ञाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास त्या नवचंडी यज्ञाची पूर्णाहुती होईल आणि देवीचं नवरात्र संपन्न होईल। आता जी शेकडो वर्षांची परंपरा आहे ती विजयादशमीला श्री अंबादेवी सीमोल्लंघनासाठी इथून प्रस्थान करत असते। तर आपली भगिनी एकविरा देवी तिला घेऊन एकाच पालखीत दोघी विराजमान होतात आणि दुपारी 4 वाजता दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी दुपारी 4 वाजता श्री अंबा माता आणि श्री एकविरा माता सीमोल्लंघनासाठी इथून प्रस्थान करतील।
साधारणतः 4 तासपर्यंत सीमोल्लंघनाची सगळी मिरवणूक चालेल. परत अंबा माता इथे येईल आणि मग एका अर्थाने नवरात्रोत्सवाची तिथे सांगता होईल. माझे मिस्टर रवींद्र खरगे इथे सेक्रेटरी आहेत. त्यांच्यामुळे मला इथे घटस्थापनेला मी यावर्षी आलेली आहे. इथे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी अभिषेक होतो अंबादेवीला आणि अतिशय म्हणजे वर्णन करू शकणार नाही असं वातावरण असतं. माझं भाग्य म्हणायला लागेल मला हे की मला ही संधी मिळाली. पहाटे 5 वाजता अमरावती जिल्ह्यातील कुलदैवत समजल्या जाणाऱ्या माता अंबादेवीचं या मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आलेला आहे. नवरात्र उत्सवाला आता जल्लोषात, आनंदात आणि नवचैतन्यात सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी आपण दाखल झालो आहे. तर सकाळपासून महिला भाविकांच्या आणि पुरुष भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे. सकाळी पहाटेच्या दरम्यान मातेचा अभिषेक, नंतर साज शृंगार आणि त्यानंतरच पूर्णतः या ठिकाणी घटस्थापना करण्यात आलेली आहे. संपूर्ण विधी आजच्या सकाळच्या पासून सुरुवात झाली आहे. आपण सोबत जुळलेले आहेत अनेक वर्षापासून याच अंबादेवी संस्थांमध्ये पुजारी. काय माहिती त्याला आपण संपूर्ण व्यवस्थित यावर्षी नवरात्रामध्ये सर्वप्रथम सकाळी 4:30 वाजता अंबाबाईला दुग्धाभिषेक व नानाविध फलांनी अभिषेक होतो. त्यानंतर सहस्रधारा याने अभिषेक होऊन अभिषेकाची समाप्ती होते. त्यानंतर विधिवत अंबाबाईच्या घटाची घटस्थापना होते व त्यानंतर अखंड दिवेची ज्योत येथे प्रज्वलित होते. त्यानंतर आता अंबाबाईचे पाठ, सप्तशतीचे पाठ दोन्ही आमच्या मंदिराचे जे सचिव आहे त्यांच्या हाताने वर्णी घेतल्या जाईल आणि अंबाबाईचे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तिन्ही त्रिकाल पाठ होईल. सप्तशतीचे पाठाचं पठण होणार आहे. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं सुद्धा इथे पठण होणार आहे. रामरक्षेचे सुद्धा पठण दिवसभर रात्रभर होणार आहे. त्यानंतर आमच्या मंदिराचे जे सचिव आहे त्यांच्या हाताने विधिवत येथे मंदिराच्या कळसावर ब्रह्मध्वजाची स्थापना होणार आहे. अशाच प्रकारे रोज अंबाबाईच्या घटाचे व अंबाबाईचे दुग्धाभिषेक होऊन 9 दिवस पूजन होत राहील. अंबाबाईच्या अष्टमीला अंबाबाईचा होम, हवन, पूर्णाहुती, कुमारिका, स्वाशिन पूजन याप्रमाणे व दशमीला अंबाबाईचे सीमोल्लंघन म्हणजे पालखी दसऱ्या मैदानावर जाणार आहे. याप्रमाणे अंबाबाईचे पूर्ण नवरात्र पार होणार आहे. येथे देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा लोक आपल्या अंबाबाईला मागणी घालण्यासाठी येत असतात. रडत रडत येथे येतात आणि हसत हसत इथे जातात. माझ्या 25 वर्षाच्या ड्युटीमध्ये मी येथे हजारो लोक रडत आणणार पाहिले आणि आनंदाने परत जाताना पाहिलेले आहे. असा अंबाबाईचा अगाध महिमा येथे आहे. हे एक शक्तीपीठ आहे. तसेच येथे श्री भगवान श्रीकृष्णाचे चरण कमल सुद्धा लागलेले आहे. त्यामुळे ही भूमी द्विगुणित पावन झालेली आहे. असा अंबाबाईचा येथे महिमा आहे. यासोबतच दर्शनाला आलेल्या भाविकांनी आपल्या प्रतिक्रियाही स्पष्ट केल्यात. मी ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, श्री अंबादेवी संस्थानचा विश्वस्त आहे. आपण आता श्री अंबादेवीच्या विधिवत पूजेला सुरुवात झाली, घटस्थापना झाली. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये लाखो भाविक येतात. या सगळ्या भाविकांची उत्कृष्ट सोय अंबादेवी संस्थानच्या वतीनं करण्यात आली. जवळपास 60च्या वर CCTV लावण्यात आले. पोलीस यंत्रणेने सुद्धा सजगता जागण्यासाठी जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. नागरिकांचे आणि भाविकांचे चांगले सहकार्य दरवर्षीप्रमाणे यंदाही लाभेल आणि 9 दिवस चालणारा उत्सव अत्यंत चांगल्या तऱ्हेने होईल. कुठलाही गालबोट लागणार नाही अशी अपेक्षा आपण करूया. अंबाचरणी या नवरात्र महोत्सवाच्या मंगल प्रसंगी सगळे दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांना मंगल शुभकामना देतो आणि आपल्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून भाविकांना विनंती करतो की आपण अंबादेवी संस्था आणि पोलिसांनी ज्या सूचना दिल्यात त्यांचा सहकार्य करावे. धन्यवाद. नवरात्राचा उत्सवाला आता सकाळपासून सुरुवात झालेली आहे. 3 ऑक्टोबरचा पहाटेचा हा दिवस आणि 9 दिवस आता संपूर्ण देशामध्ये आनंदाचं नवचैतन्याचं वातावरण राहणार आहे. अमरावतीच्या कुलदैवत समजल्या जाणाऱ्या आई अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिराच्या आपण थेट दाखल झालो आहेत. सकाळपासून येथे सुद्धा आढावा आपण आमच्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केलेला आहे. आपण पाहत असाल तर अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंबादेवीचं मंदिर आणि एकविरा देवींचं मंदिर येत असतं आणि याच दरम्यान आज सकाळपासून पोलीस निरीक्षक कोटनाके यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा याच अंबा मातेच्या मंदिरा परिसरामध्ये सज्ज झालेल्या आहेत आणि हजारो लाखोंची गर्दी
9 दिवस उसळणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा विशेष पोलीस बंदोबस्त दिसून येत आहेत। भाविकांना दर्शनाला कोणता त्रास होऊ नये याकरिता, गर्दी होऊ नये याकरिता संस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहत आहात विशेष रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे। बांबूच्या माध्यमातून प्रत्येक वेगवेगळ्या रांगा केलेल्या आहेत आणि याच रांगेच्या माध्यमातून आता 9 दिवस माता अंबादेवीचं आणि एकविरा देवींचं दर्शन घेतल्या जाणार आहे। विशेष करून अतिशय महत्वाचं मंदिर आणि श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या माता अंबादेवींच्या मंदिरामध्ये आणि एकविरा देवींच्या मंदिरामध्ये लाखोंची गर्दी उसळणार आहे। आजचा पिवळा हा पवित्र रंग आणि 9 दिवस वेगवेगळ्या रंगाचं चैतन्य राहणार आहे। महिलांची विशेषतः मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार आहे आणि सिटी न्यूजच्या वतीने थेट प्रक्षेपणामध्ये सुद्धा आपल्यापर्यंत संपूर्ण आढावा आणि दर्शनाचा आपण सुद्धा लाभ घेणार आहात। सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण सर्व अमरावतीकरांना पुन्हा आवाहन, आपण सुद्धा याच मंदिरामध्ये रांगेमध्ये आणि संपूर्ण एकतेच्या आणि बंधुभावाने आपण संपूर्ण या ठिकाणी नातं तयार करूया। आणि आपण सुद्धा इकडे लक्ष देत असेल तर याच मंदिर परिसरामध्ये विविध साहित्यांची दुकाने सजलेली आहेत। भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ओटी भरण्याकरिता ताई सुद्धा ताई काय सांगाल आईबद्दल? आजचा पहिला दिवस आहे। आईचं दर्शन घेऊन खूप छान वाटते, अगदी मनासारखं मिळतं, जे काही आपण मागितली इच्छा त्या पूर्ण होतात। किती वर्षापासून येतात आपण? तरी आम्हाला 15-20 वर्ष झाले येतोय आम्ही। मूळच्या अमरावती की बाहेर? अमरावतीच्याच आहे आम्ही। महिला सुद्धा जेकडे जोडलेल्या आहेत। अंबा माता के बारे में क्या बोलेंगे? माझी महापौर शायद अंबा माता हे अमरावतीची शान आहे आणि अंबा माता हे जागृत अंबा माता आहे। याच्या दर्शनाने सर्वांचं मी इतकंच सांगले अमरावतीकरांना की अंबा मातेचं दर्शन प्रत्येकाने घ्यावे, 10 दिवस यावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा व आपल्या फॅमिलीसाठी सुख समृद्धी मागावा। इतकीच मी माझी महापौर रीना नंदा से आ रहे और मन्नतें भी पूरी होती है। आई अंबा देवी, आई एकविरा देवी मंदिर सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत असल्यामुळे सकाळपासून पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आपल्या पथकासह बंदोबस्तात व्यस्त होते। यावेळी पोलीस निरीक्षक कोटनाके यांनी सुरक्षाबद्दल आपली प्रतिक्रियाही स्पष्ट केली। नवरात्र उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। 3 ऑक्टोबरचा हा सकाळचा दिवस आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा आता नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे। 9 दिवस अंबा मातेचं दर्शन केलं जाणार आहे। यासोबत अमरावती जिल्ह्यातील एकविरा मातेचं सुद्धा दर्शन करण्याकरिता अलोट गर्दी सुद्धा उसळणार आहे। पवित्रेचा हा 9 दिवसांचा दिवस असल्यामुळे अमरावती जिल्ह्यात आता खरोखरच नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक भाविक या ठिकाणी दाखल होणार आहेत। आपल्यासोबत जोडलेले आहेत सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके, जे या ठिकाणी त्यांच्या हद्दीमध्ये संपूर्ण व्यवस्था आहे। सर, काय व्यवस्था राहणार आहे? माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर आणि आदरणीय झंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जे अंबादेवी आणि एकविरा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। ट्रॅफिकचे अलग वेगळे कर्मचारी आहेत। यापूर्वीचा जो आमचा अनुभव आहे त्याप्रमाणे अत्यंत जे काही बारकावे आहेत त्याप्रमाणे बंदोबस्त आहे। महिला मुलींच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। दामिनी पथक आहे, महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत। ट्रॅफिकची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे आणि अमरावतीकरांना एक विनंती आहे की जी नवरात्र उत्सव आहे तो आणि अंबादेवी संस्थानची जे 9 दिवस चालणार आहे यात अत्यंत आपण उत्साहाने दर्शन घ्यावे आणि आपल्यासाठी आम्ही आपल्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज आहोत। आपलं पहिलंच पोलीस स्टेशन आहे आणि यावर्षी सुद्धा आपण जॉईन झाल्यानंतर आता मातेकडे आपण दर्शन घेतलं आहे, काही प्रार्थना कराल आपण? नाही, माझी अंबादेवीला एवढीच प्रार्थना आहे, अंबादेवी आणि एकविराला, या अमरावती शहराला सुख समृद्धी आणि शांती लाभू दे आणि इथं सर्व नागरिक गुण्यागोविंदाने आनंदाने जगतील अशी मी अपेक्षा करतो।